हॅलो स्टुडंट्स, या आधीच्या लेक्चरमध्ये आपण पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा लेसन जो आहे तो आपण स्टार्ट केलेला. त्याची इंट्रोडक्शन मी तुम्हाला दिली होती. थोडक्यात रिवाइज करून या लेसन मधला फर्स्ट पॉइंट आपण आज बघतोय. सो इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं ते एकदा पुन्हा बघा. सुरुवातीला मी तुम्हाला एलिमेंटची डेफिनेशन सांगितली होती आणि ती जी डेफिनेशन आहे इथे मी रिपीट केलेली आहे. एलिमेंट्स it is substance that is made up of atoms of element are of only one type. Means element is a substance which is made up of only one type of atom. Element हा असा सबस्टन्स आहे जो एकाच प्रकारच्या ॲटम पासून बनलेला असतो. सो त्याला एलिमेंट असं म्हटलं जातं. मी तुम्हाला काल एलिमेंटचे डेफिनेशन सांगितली. कॅन यू रिकॉल मध्ये काल 4 क्वेश्चन दिलेले आणि एक होमवर्क सांगितलं होतं की फर्स्ट 20 एलिमेंट्स आहेत ते तुम्हाला सिक्वेन्सनी लर्न करायचे आणि ते जे एलिमेंट्स आहेत ते मी बोर्डवरती लिहून दिले होते. सगळ्यांनी नोटबुक मध्ये काय कॅन यू रिकॉलचे जे क्वेश्चन आणि आन्सर मी काल दिले होते ते नोटबुक मध्ये लिहायचे आणि फर्स्ट 20 एलिमेंट जे आहेत ते लर्न करायचे. सो मी पहिला पॉईंट सांगितला, ॲटम्स ऑफ एलिमेंट आर ऑफ ओनली वन टाइप. एलिमेंटचे जे ॲटम्स आहेत ते सगळे एकाच टाइपचे असतात. सेकंड हा सुद्धा पॉईंट आपला झाला होता. इन 1800 देर वेर ओनली 30 एलिमेंट्स डिस्कवर्ड. 1800 शतकामध्ये जवळपास फक्त 30 एलिमेंटच डिस्कवर झाले होते. पण जशी जशी इन्फॉर्मेशन इन्क्रीज होत गेली, मोर अँड मोर एलिमेंट आर डिस्कवर्ड. जास्तीत जास्त एलिमेंट जे ते डिस्कवर झाले आणि आज जवळपास 118 एलिमेंट जे ते डिस्कवर झालेले. सो लार्ज नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत आणि यांचा स्टडी इझी व्हावा. टू मेक इझी द स्टडी ऑफ लार्ज नंबर ऑफ एलिमेंट, सायंटिस्ट ट्राय टू study their more and more properties and try to find any relation in their properties. So त्यांनी एवढे लार्ज नंबर ऑफ एलिमेंट जे डिस्कवर झालेले आहेत तर त्या एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज स्टडी केल्या आणि त्या प्रॉपर्टीज मध्ये काही रिलेटेडनेस किंवा काही रिलेशन आहे का त्याचा स्टडी करून ते क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केला. सो सगळ्यांनी हे लक्षात ठेवा, आपण क्लासिफिकेशन शिकतोय आणि हे क्लासिफिकेशन का केलं गेलं तर एलिमेंटचा स्टडी इझी व्हावा यासाठी आपण एलिमेंटचं क्लासिफिकेशन जे सायंटिस्टनी केलेले आहे ते आपण शिकणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला सांगितलं की इनिशियली एलिमेंट जे ते मेनली 2 क्लासमध्ये क्लासिफाय झाले, मेटल अँड नॉन मेटल. मेटल कोणाला म्हणायचं आणि नॉन मेटल कोणाला म्हणायचं ते तुम्हाला माहिती आहे. साधारण जे हार्ड असतात, लस्टर आहे, डक्टिलिटी आहे, मेलिएबिलिटी आहे, जे हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर आहेत त्यांना आपण मेटल म्हणतो. आणि या ज्या प्रॉपर्टीज मी आता तुम्हाला सांगितल्या हे नसणारे जे आहेत त्यांना म्हटलं जातं नॉन मेटल. सो एलिमेंट बेसिकली मेटल आणि नॉन मेटल या 2 क्लासमध्ये क्लासिफाय झाले आणि नंतर मेटलॉइड हाही क्लास त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस झाला. तुम्हाला मेटलॉइड सुद्धा माहिती आहे. मेटलॉइड मीन्स दोज एलिमेंट विच शोज प्रॉपर्टीज ऑफ मेटल ॲज वेल एज नॉन मेटल. मेटलॉइड म्हणजे असे एलिमेंट आहेत जे मेटल आणि नॉन मेटल दोघांच्याही प्रॉपर्टीज दाखवतात. त्यांना मेटलॉइड असं म्हटलं जातं. सो सुरुवातीला मेटल, नॉन मेटल आणि हे जे सुरुवातीला केलेलं क्लासिफिकेशन आहे ते आपण आजही यूज करतो. सो हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. त्यानंतर नेक्स्ट सायंटिस्टकडे जशी जास्त इन्फॉर्मेशन अवेलेबल झाली एलिमेंटची तसे वेगवेगळ्या मेथड जे क्लासिफिकेशनच्या त्या ट्राय केल्या गेल्या. तर याच्यामध्ये या लेसन मध्ये आपण मेन 4 सायंटिस्टनी क्लासिफाय केलेले मेथड जे ते आपण शिकणार आहेत. तर त्याच्यामध्ये फर्स्ट जे आहेत ते डोबेरायनियर या सायंटिस्टनी केलेलं क्लासिफिकेशन, त्यांची मेथड आणि त्याच्यामध्ये राहिलेले ड्रॉबॅक्स व ते ड्रॉबॅक क्युअर करण्यासाठी नेक्स्ट सायंटिस्ट जे ते न्यूलँड्स यांनी एलिमेंट्सना क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केला. डोबेरायनियरच्या टेबलमध्ये सुद्धा काही ड्रॉबॅक्स राहिले. मग नेक्स्ट सायंटिस्ट जे आहेत ते मेंडेलिव्ह यांनी एलिमेंट्स क्लासिफाय केले. त्यानंतर फायनली आज जो आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल यूज करतो, जे क्लासिफिकेशन आपण यूज करतो ते हेनरी मोसले यांनी केलेलं एलिमेंटचं क्लासिफिकेशन. सो या 4ही सायंटिस्टनी केलेलं क्लासिफिकेशन आणि त्यांचे राहिलेले ड्रॉबॅक्स आणि मेरिट्स ह्या दोन्ही गोष्टी आपण या लेसन मध्ये स्टडी करणार आहे. सो सगळ्यात पहिले सायंटिस्ट आपण स्टार्ट करतोय डोबेरायनियर. सो सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका, डोबेरायनियर ट्रायड नावातच तुमच्या लक्षात येईल. ट्राय मीन्स 3. डोबेरायनियर हे सायंटिस्टचं नेम आहे. इन 1817 जर्मन सायंटिस्ट डोबेरायनियर 1817 मध्ये जर्मन सायंटिस्ट होऊन गेले आणि त्यांचं नेम आहे डोबेरायनियर. तर हे जे सायंटिस्ट होते यांनी एलिमेंटच्या प्रॉपर्टीज स्टडी केल्या गेल्या आणि या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज स्टडी केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट अँड ॲटॉमिक मास हॅव सम रिलेशन. एखादा एलिमेंट आहे, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही कार्बन हा एलिमेंट घेतला तर या कार्बनचं ॲटॉमिक मास आणि
कार्बनच्या प्रॉपर्टीज याच्यामध्ये काहीतरी रिलेशन आहे, हे डोबेर अँड लेयर यांना असं वाटलं किंवा त्यांच्याही लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी इलेमेंटच्या प्रॉपर्टीज आणि ऍटॉमिक मास याच्या रिलेशननी इलेमेंटचं क्लासिफिकेशन केलं. सगळ्यांना ऍटॉमिक मास म्हणजे काय हे माहिती आहे, ही बेसिक कन्सेप्ट आहे. तुम्हाला 8 आणि 9 मध्ये ऍटॉमिक मास आणि ऍटॉमिक नंबर झालेले. ऍटॉमिक नंबर इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन और नंबर ऑफ प्रोटॉन and atomic mass is sum of proton and neutron. It is called as atomic mass. हे इथे तुमचं क्लिअर पाहिजे. सो एकदा रिपीट करा. डोबेर अँड लेयर यांनी जे क्लासिफिकेशन केलं ते 1817 मध्ये केलेले. हे जर्मन सायंटिस्ट आहेत. त्यांनी कशामध्ये रिलेशन फाइंड झालं, प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट अँड ऍटॉमिक मास. त्या इलेमेंटच्या प्रॉपर्टीज आणि त्याच इलेमेंटचा ऍटॉमिक मास याच्यामध्ये काहीतरी रिलेशन आहे असं या सायंटिस्टच्या लक्षात आलं आणि त्या बेसिसवरती त्यांनी क्लासिफिकेशन केलं. पुढचे शिकवल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच, पण सुरुवातीचे जे 3 सायंटिस्ट आपण बघणार आहेत त्या तिन्ही सायंटिस्टनी इलेमेंटच्या प्रॉपर्टीज आणि ऍटॉमिक मास याच्यामध्ये रिलेशन आहे हे सांगितलं आणि हा पॉइंट महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. इलेमेंटच्या प्रॉपर्टीज कोणाशी रिलेट केल्या तर त्या ऍटॉमिक मासशी. त्यानंतर यांनी जे क्लासिफिकेशनची डेफिनेशन सांगितली किंवा त्यांनी जो क्रायटेरिया मांडला तो क्रायटेरिया हे बऱ्याचदा एक्झामला विचारलं जातं. इन शॉर्ट डोबेर अँड लेयर ट्रायड लॉ आहे असं म्हटलं तरी चालेल. तर हा लॉ नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहून ठेवायचा आहे आणि हा लर्न करायचा आहे. लर्न कसा करायचा बघा. डोबेर अँड लेयर ट्रायड म्हणजे काय बघा, ग्रुप ऑफ 3 इलेमेंट. सगळ्यात महत्वाची गोष्ट, डोबेर अँड लेयरनी 3 इलेमेंटचा एक ग्रुप तयार केला. सो ग्रुप ऑफ 3 इलेमेंट्स. त्यानंतर नेक्स्ट हा पॉइंट महत्वाचा की कुठलेही 3 इलेमेंट त्यावेळी जे डिस्कवर झालेले त्यातले कुठलेही 3 इलेमेंट त्यांनी घेतले नाहीत, तर असेच 3 इलेमेंट ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सिमिलर आहेत. सो पुढे एकदा बघा, ट्रायड इज अ ग्रुप ऑफ 3 इलेमेंट. 3 इलेमेंटचा ग्रुप आहे. त्यानंतर त्या ग्रुप मधले जे इलेमेंट आहेत ते असे इलेमेंट आहेत ज्यांच्या प्रॉपर्टीज कशा आहेत, सेम आहेत. केमिकल प्रॉपर्टी शुड बी सेम. अशा 3 इलेमेंटचा ग्रुप कॉल्ड ॲज ट्रायड. त्या ग्रुपला त्यांनी ट्रायड असं म्हटलं. या ट्रायड मध्ये त्यांना जी गोष्ट ऑब्झर्व झाली ती काय झाली बघा, इलेमेंट्स आर अरेंज इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऍटॉमिक मास. आता हे जे इलेमेंट त्यांनी अरेंज केले ते इन्क्रीजिंग ऑर्डरनी अरेंज केले. फॉर एक्झाम्पल इथे लक्षात आहे बघा, फॉर एक्झाम्पल लिथियम, सोडियम, पोटॅशियम. लिथियम, सोडियम, पोटॅशियम 3 इलेमेंट आहे. सो 3 इलेमेंटचा ग्रुप आहे, हेच कॉल्ड ॲज ट्रायड. त्यानंतर हे जे 3 इलेमेंट घेतले लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम या तिघांच्याही प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज सिमिलर आहेत. सो या 3 इलेमेंटचा ग्रुप केलेला आहे, याला ट्रायड म्हटलं जातं. सेकंड थिंग, आता हे इलेमेंट अरेंज कसे केलेले आहेत तर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ऍटॉमिक मास. ऍटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनी. हे लक्षात ठेवा, इथे ऍटॉमिक नंबर म्हणून चालणार नाही, ऍटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने अरेंज केले. यांच्या ऍटॉमिक मास बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, लिथियमचा ऍटॉमिक मास आहे 6.9, सोडियमचा ऍटॉमिक मास आहे 23 आणि पोटॅशियमचा आहे 39.1. सो बघा तुमच्या लक्षात येईल, लिथियम सगळ्यात कमी ऍटॉमिक मास आहे, त्यापेक्षा जास्त सोडियम, त्यापेक्षा जास्त पोटॅशियम. सो इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ऍटॉमिक मास. यावेळी इलेमेंट्स अरेंज केले. अरेंज केल्यानंतर कुठली गोष्ट लक्षात आली बघा, when elements are arranged in increasing order of their atomic mass, he find that atomic mass of middle element. तर या तिघांमधला मिडल इलेमेंट कोण आहे, सोडियम. सोडियम इज द मिडल इलेमेंट आणि सोडियमचा ऍटॉमिक मास किती आहे 23. atomic mass of middle element is approximately equal to mean of atomic masses of other 2 element. मिडल इलेमेंटचं ऍटॉमिक मास हे इतर 2 इलेमेंटच्या ऍटॉमिक मासच्या मीन एवढं, अप्रॉक्सिमेटली तेवढं आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. आणि हे जे मी तुम्हाला सांगितलं हे डोबेर अँड लेयर ट्रायड लॉ. ह्या एक्झाम्पल मध्ये मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगेन. सध्या तरी एवढं लक्षात घ्या, इलेमेंट्स जे अरेंज केले ते एका ग्रुपमध्ये किती इलेमेंट्स घेतलेले आहेत तर 3 इलेमेंट. ग्रुप ऑफ 3 इलेमेंट, 3 इलेमेंटचा एक ग्रुप आणि त्या ग्रुपला त्यांनी नेम दिला ट्रायड. व या ग्रुप मधले जे 3 इलेमेंट आहेत ते कुठलेही घेतले का तर नाही, तर असेच इलेमेंट ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज कशा आहेत सिमिलर आहेत. सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज असणाऱ्या 3 इलेमेंटचा ग्रुप आहे, याला ट्रायड असं म्हटलेलं आहे. या इलेमेंटची अरेंजमेंट कशी केली, इन
6.9, 23, 39.1. सो इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ ऍटॉमिक मास. यावेळी हे इलेमेंट अरेंज केलेले आहे. अरेंज केल्यानंतर काय लक्षात आलं, ऍटॉमिक मास ऑफ मिडल इलेमेंट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू मीन ऑफ ऍटॉमिक मासेस ऑफ अदर टू इलेमेंट. आता मीन कसं काढायचं हे सगळ्यांना माहिती आहे. तर हे जे आहे त्याच्यामध्ये आपण प्रूव्ह करूया की मिडल इलेमेंटचा ऍटॉमिक मास इतर दोघांच्या मीनशी इक्वल आहे का. सो बघा, मिडल इलेमेंट आहे सोडियम, मिडल इलेमेंट ऍटॉमिक मास. मिडल इलेमेंट आहे सोडियम आणि त्याचा ऍटॉमिक मास आहे 23. सो बघा, मिडल इलेमेंटचे जे ऍटॉमिक मास आहे ते कोणाच्या इक्वल आहे, इट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू. अप्रॉक्सिमेटली म्हटलेले नॉट एक्झॅक्टली इक्वल टू, इट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू मीन ऑफ ऍटॉमिक मासेस ऑफ अदर टू इलेमेंट. अप्रॉक्सिमेटली इक्वल टू मीन ऑफ ऍटॉमिक मासेस of other two elements. ओके, सो मिडल इलेमेंटचा ऍटॉमिक मास हे इतर दोन इलेमेंटच्या ऍटॉमिक मासच्या मीन एवढं असतं असं यांनी सांगितलेलं आहे. सो बघा, आपला जो मिडल इलेमेंट आहे सोडियम आणि सोडियमचा ऍटॉमिक मास आहे 23 and it is approximately equal to mean of atomic masses of other two element. तर दोन जे इलेमेंट आहेत याचा आपण मीन बघूया. पहिला एलिमेंट आहे लिथियम आणि त्याचा ऍटॉमिक मास आहे लिथियम अँड पोटॅशियम. हे राहिलेले दोन इलेमेंट आहेत, याचा ऍटॉमिक मास आहे 6.9. मीन काढताना आपण या दोन्ही इलेमेंटच्या ऍटॉमिक मासची सम करणार आणि इट इज डिवायडेड बाय 2 ने त्याला डिवाइड करणार 39.1. सो डिवायडेड बाय 2. याचा आन्सर तुम्हाला येईल 9 plus 1, 10. Next. .0 divided by 2. 2 2s are 4. 2 3s are 6.0. So बघा, सोडियमचा ऍटॉमिक मास आहे 23 आणि जर तुम्ही मीन काढला तर तो मीन सुद्धा किती आलेला आहे 23.0 एवढा त्यांचा मीन आलेला आहे. सो दिस इज डोबेरानियन ट्रायड लॉ. एक्झाम मध्ये याच्यावरती जेव्हा क्वेश्चन विचारला जातो तेव्हा हा लॉ लिहिण्यासाठी विचारला जातो किंवा त्याचं एखादं एक्झाम्पल ते प्रूव्ह करण्यासाठी विचारलं जातं किंवा त्याचे फक्त एक्झाम्पल लिहिण्यासाठी विचारले जातं. सो तुम्हाला फर्स्ट हा लॉ समजून घ्यायचा आणि लक्षात ठेवायचा आहे. सेकंड, त्याचं एक्झाम्पल हे सगळ्यांना प्रूव्ह करता येईलच. जर लॉ समजलेला असेल तर प्रूव्ह करता येतं. सो एक्झाम्पल अलॉंग विथ ऍटॉमिक मास तुम्हाला लक्षात ठेवायचंय. एक एक्झाम्पल मी बोर्डवरती लिहिलेलं आहे, राहिलेले 2 एक्झाम्पल अजून 2 एक्झाम्पल बुकमध्ये दिलेले आहेत. सो ते आपण बघूयात. पुन्हा एकदा लॉ सांगते, डोबेरानियर ट्रायड लॉ. एकदा रिपीट करते, सगळ्यांनी लक्षात द्या. सो डोबेरानियर यांनी 1817 मध्ये, हे डोबेरानियर हे जर्मन सायंटिस्ट आहे, त्यांनी 1817 मध्ये इलेमेंटचं क्लासिफिकेशन केलं. आणि क्लासिफिकेशन कसं केलं बघा, त्यांच्या असं लक्षात आलं की इलेमेंटच्या प्रॉपर्टीज आणि इलेमेंटचा ऍटॉमिक मास त्याच्यामध्ये रिलेशन आहे. मग हे रिलेशन त्यांनी या पद्धतीने मांडलं बघा. ही मेड ग्रुप ऑफ 3 इलेमेंट. त्यांनी 3 इलेमेंटचा एक ग्रुप तयार केला. ही मेड ग्रुप ऑफ 3 इलेमेंट हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम आहेत अशा 3 इलेमेंटचा त्यांनी एक ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपला नेम दिलं ट्रायड. नाव elements are arranged in increasing order of atomic masses of their atomic masses. तर त्यांच्या atomic massesच्या increasing orderनी अरेंज केलं. atomic massesच्या increasing orderनी अरेंज केल्यानंतर लक्षात आलं and showed that atomic mass of middle element. मिडल इलेमेंटचं जे atomic mass आहे ते इतर 2 इलेमेंटच्या atomic massच्या मीन एवढं असतं. हे त्यांनी दाखवून दिलं. सो लिथियम, सोडियम, पोटॅशियम, दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ डोबेरानियर ट्रायड. लिथियमचा ऍटॉमिक मास आहे 6.9, सोडियमचं 23 आणि पोटॅशियमचं 39.1. सो दिस इज फर्स्ट एक्झाम्पल. रिमेनिंग 2 एक्झाम्पल मी बोर्डवरती लिहिते. तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये हे एक्झाम्पल पहिल्यांदा हा लॉ लिहायचा आणि त्यानंतर एक्झाम्पल लिहायचे.
जसं पहिल्या एक्झाम्पलचं मी प्रूव्ह केलं तसं राहिलेल्या 2 एक्झाम्पल तुम्ही प्रूव्ह करून दाखवा की मिडल इलेमेंटचा ऍटॉमिक मास इतर 2 इलेमेंटच्या ऍटॉमिक मासच्या मीन एवढा आहे. बघा first example. Second example is calcium, strontium, barium. Calcium त्याचा atomic mass आहे 40.1, strontiumचा atomic mass आहे 87.6 आणि bariumचा atomic mass आहे 137.3. This was the second example. And third example, chlorine, bromine, iodine. Chlorine atomic mass आहे 35.5, bromine atomic mass is 79.9 and iodine 126.9. So हे 3 एक्झाम्पल दिले डोबेरॅनियर ट्रायडचे आणि हे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे. फर्स्ट इज लिथियम, सोडियम, पोटॅशियम. सेकंड इज कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम अँड थर्ड वन इज क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. सो हे 3 एक्झाम्पल सांगितलेले डोबेरॅनियर ट्रायड मध्ये. सगळ्यांना लॉ आणि त्याचं एक्झाम्पल लक्षात आले का बघा. सो इलेमेंटचं क्लासिफिकेशन आपण बघतोय. सगळ्यात पहिले डोबेरॅनियर ट्रायड बघितलं आपण, या जर्मन सायंटिस्टनी केलेलं क्लासिफिकेशन. एकदा तुम्हाला डेफिनेशन सांगते. डोबेरॅनियर ट्रायड इज अ ग्रुप ऑफ 3 एलिमेंट having similar chemical properties. In this triad, elements are arranged in increasing order of their atomic masses and showed that atomic mass of middle element is approximately equal to mean of atomic masses of other 2 elements, and this is called as Doberandier triad. And you have to remember the example. Now, after completing this point, हा पॉइंट संपल्यानंतर आपल्या बुक मध्ये याच्या खाली एक कॅन यू टेल याच्यामध्ये एक क्वेश्चन दिलेला आहे. तुमच्याकडे बुक असेल तर नाहीतर ई बुक असेल तर त्याच्यामधून घ्या. क्वेश्चन असा आहे, आयडेंटिफाय Doberandier triad फ्रॉम द फॉलोइंग ग्रुप्स ऑफ एलिमेंट हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. त्यांनी इथं 3 एक्झाम्पल दिलेले आहेत. ह्या 3 एक्झाम्पल मध्ये 3 इलेमेंटचे ग्रुप आहेत. हे सगळ्या एका ग्रुप मधल्या सगळ्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी सेम आहेत असंही सांगितलेलं आहे. मग आता तुम्हाला फक्त सांगायचंय की आता Doberandier ट्रायड कुठला आहे. कसं सांगणार तर मिडल इलेमेंटचा ॲटॉमिक मास इतर दोघांच्या मीन एवढे येते का हे चेक करायचं. ज्या ठिकाणी ते येईल ते Doberandier ट्रायड असणार आहे. तर हा आजचा होमवर्क आहे. सगळ्यांनी हा होमवर्क व्यवस्थित करायचा आहे. ओके. तर Doberandier या सायंटिस्टनी इलेमेंट्सना क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या वेळी खूप थोडे इलेमेंट डिस्कवर झाले होते आणि त्यानंतर बरेच इलेमेंट डिस्कवर झाले आणि हे सगळे इलेमेंट त्यांना यावेळी क्लासिफाय करता आले नाहीत. त्यामुळे ही जी मेथड आहे क्लासिफिकेशनची ती मागे पडली आणि त्यानंतर नेक्स्ट जे सायंटिस्ट दिलेले न्यूलँड्स, तर त्यांनी जे इलेमेंटचं क्लासिफिकेशन केलेलं आहे तर ते सेकंड पॉइंट मध्ये दिलेले आहे. तरीही याच्यामध्ये जरी ड्रॉबॅक विचारले तर तुम्ही काय सांगू शकता बघा. ओके. Doberandier ट्रायडचा जो ड्रॉबॅक आहे तो ड्रॉबॅक काय दिलेला आहे बघा. ऑल इलेमेंट could not be classified by using Doberandier लॉ. Doberandier ट्रायड लॉ जो आहे तो यूज करून त्यावेळेसचे सगळे एलिमेंट जे आहेत ते क्लासिफाय करता आले नाहीत. हा त्यांचा मेजर ड्रॉबॅक राहिला आणि हा ड्रॉबॅक राहिल्यामुळे पुढचे जे सायंटिस्ट आहेत न्यूलँड्स यांनी एलिमेंट्सना क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केला. सो आज आपण जे शिकलो इथपर्यंत सगळ्यांनी नीट लक्षात घ्या. सुरुवातीला 1800 शतकामध्ये फक्त 30 इलेमेंट डिस्कवर झालेले, पण नंतर जास्तीत जास्त इलेमेंट आणि आजपर्यंत 118 इलेमेंट डिस्कवर झाले. जसे जास्त इलेमेंट डिस्कवर झाले तसं त्यांचा स्टडी जो आहे तो डिफिकल्ट होत गेला. त्यांचा स्टडी इझी व्हावा यासाठी याचं आपण क्लासिफिकेशन जे वेगवेगळ्या सायंटिस्टनी करण्याचा प्रयत्न केला. तर ते क्लासिफिकेशन
सुरुवातीला हे जे इलेमेंट आहेत ते 3 क्लासमध्ये क्लासिफाय झालेले. त्यातला पहिला होता मेटल, दुसरा नॉन मेटल आणि तिसरा मेटलॉइड, जे क्लासिफिकेशन आपण आजही यूज करतोय. त्यानंतर नेक्स्ट मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या सायंटिस्टने केलेले क्लासिफिकेशन. तर त्यातले फर्स्ट होते डोबेरायनियर ट्रायड. त्यांची क्लासिफिकेशनची मेथड किंवा त्यांचा क्लासिफिकेशनचा लॉ, त्यांचे एक्झाम्पल आणि त्यांचा ड्रॉबॅक जो राहिला क्लासिफिकेशन मधला, हे 3 मुद्दे तुम्हाला या लॉ मध्ये व्यवस्थित लक्षात ठेवायचे. त्यानंतरचा नेक्स्ट जो लॉ आहे तो आहे न्यूलँड्स ऑक्टेव्ह लॉ. तो आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया.